महाराष्ट्रातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. पाहू द्या रे मज विठोबाचे रूप असं म्हणत टाळ मृदुंगाच्या तालावर विठुनामाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवेल. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी आत्तापासूनच जमू लागली. अलंकापुरी सज्ज आहे. माऊलींचा पालखी सोहळा गांधीवाडा इथल्या आजोळ घरी आळंदी मुक्कामी आज असणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या शहरात आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पुणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या बंदोबस्तात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. दोन्ही पालख्यांवर ड्रोन, सलिन्स, लाईव्ह डायव्हर्जन्स तसंच पालखीचे GPS लोकेशन आणि शेकडो CCTV कॅमेऱ्यांची नजर हे बंदोबस्ताचं वैशिष्ट्य असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठलाचे भक्त आतुर झाले आहेत. मात्र ज्यांना पायी चालणं शक्य नाही अशा भक्तांसाठी लालपरी सज्ज आहे. यंदा पुणे विभागातून तब्बल 475 गाड्या वारीच्या काळात सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पालखी सोहळा पुण्यात असल्यानं सोमवारची पुणे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आले. याबद्दल मागणी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी आणि मंगळवारी पालख्या पुणे शहरात मुक्कामी आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 338वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झाला. तुकोबारायांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. पालखीचा कालचा मुक्काम हा इनामदारवाड्यात होता. आज ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. देहूतून बाहेर पडताच अनगडशाह बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतील. यानंतर तुकोबारायांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातल्या आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या हिऱ्यांची मोजणी सध्या करण्यात येते. मोजणीच्या अंती एकूण 354 हिऱ्यांचे खडे भाविकांनी देवीला अर्पण केल्याचं दिसून आलं. आतापर्यंत एकूण 26 किलोग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची मोजणी झाल्याची सुद्धा माहिती आहे. आषाढी वारीसाठी संपूर्ण मराठवाड्यातून वारकरी पैठण नगरीत एकत्रित येतात. पुढे पंढरपूरकडे रवाना होतात. मात्र पैठणपासून पुण्याला जाणाऱ्या महामार्गाचं काम काही ठिकाणी अद्यापही अर्धवट आहे. त्यामुळे यंदा भाविकांना दगडगोट्यांची वाटच चालावी लागणार आहे. हज यात्रेसाठी मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेनं जात असताना समृद्धी महामार्गावरच्या वैजापूरजवळ एका कारचा भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये 1 वर्षाचा चिमुकला जागीच ठार झालाय तर अन्य 5 जण गंभीररित्या जखमी झाले. 18 आणि 19 जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिर आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नक्की भेटू असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातल्या ठाकरे समर्थकांना केलंय. 13 जूनला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि युवा सैनिक आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी गर्दी करतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांना हे आवाहन केलं आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी मुंबईहून कोकणात जाण्याकरता कशेडी बोगद्यातील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर आता अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई धावपळीच्या जीवनात अनेक जण रेल्वे गाडीखाली सापडतात आणि जीवाची पर्वा न करता रेल्वे पकडतात. पण आता RPFच्या जवानांनी महिन्याभरात तब्बल 16 प्रवाशांचे प्राण वाचवले. यासाठी एका विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. मिशन जीवन रक्षक अशी ही मोहीम होती. या दरम्यान केलेल्या जवानांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मेट्रो टप्प्याटप्प्यानं मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असून आज मेट्रोचा अनेक वापर होतो. त्याचा वीज वापर सुद्धा वाढला आहे. पुढच्या 4 ते 5 वर्षात मुंबई आणि ठाण्यातील मेट्रोचं जाळं पूर्ण क्षमतेनं कार्यरत होणार असून यासाठी दररोज 5 कोटी युनिट वीज लागणार आहे. वाढीव विजेमुळे मुंबईच्या विजेची एकूण मागणी त्यात मोठी भर पडेल अशी माहिती टाटा पॉवर विभागाचे प्रमुख संजय बांगा यांनी दिली.
महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आणि अस्वच्छता करणाऱ्या 400 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे $2.25 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. G20 बैठक आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम सुरू केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जलतरण तलावाच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली. सार्वजनिक अशा 13 जलतरण तलावांचं तिकीट आणि पास दर दुपटीनं वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे आता 45 मिनिटं पोहण्यासाठी 10च्या ऐवजी 20 रुपये मोजावे लागतील. तसंच मासिक आणि तिमासिक तसंच वार्षिक पास दरात सुद्धा मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात विविध भागांमध्ये थॅलेसेमियाग्रस्त नवजात बालकांच्या जन्मदरात वाढ झाली आहे. या नवजात बालकांना नियमित रक्तपुरवठा करावा लागतोय. थॅलेसेमियाग्रस्त बाळांच्या संख्येचं वाढीचं कारण हे नात्यातली लग्न असं सांगितलं जात आहे. वैजापूर गंगापूर रस्त्यावर नामफलकाला धडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतर 1.5 तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं नागरिकांनी खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीनं उपजिल्हा रुग्णालय गाठलं, परंतु डॉक्टरांनी याला मृत घोषित केलं. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळमध्ये गेल्या आठवड्यात 39 अंशांपर्यंत घसरलेला तापमानाचा पारा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढलाय. 4 जूनला झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात काहीसा गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे तापमान महिन्याभरानंतर 40च्या पार गेलंय. 39.2 अंशांपर्यंत तापमान आलं होतं, पण आता 3 दिवसांपासून तापमानात पुन्हा सातत्यानं वाढ होते. बाजारातली सोयाबीनची आवक टिकू नये. मिल्सला गरजेप्रमाणे माल मिळत असल्यानं बाजार स्थिर आहे. सोयाबीनला आजही 4,600 ते 5,100 रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीन स्टॉक बऱ्यापैकी असल्यानं दराच्या पातळीवर आणखीन काही दिवस सोयाबीन टिकून राहील असा अंदाज आहे. राज्यभरातल्या बाजारात टोमॅटोच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतात, पण चालू आठवड्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत दरात काहीशी सुधारणा दिसून येते. टोमॅटोचा प्रति क्विंटल दर सरासरी 1,300 ते 1,800 रुपये इतका आहे. पुढचे काही दिवस टोमॅटो बाजारातला हा दरांची स्थिरता कायम राहील असं तज्ज्ञांना वाटतं. लसणाच्या भावात मागच्या काही दिवसांपासून चांगलीच वाढ झाली. लग्न आणि विविध समारंभांच्यामुळे लसणाला मोठी मागणी आहे. उठावे लसणाला सरासरी 7,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. हा भाव आणखीन काही दिवस असाच राहील असा अंदाज आहे. देशातल्या बाजारात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सरासरी 9,500 ते 10,500 रुपयांचा भाव मिळतोय. देशातल्या काही बाजारांमध्ये तुरीनं 11,000चा टप्पा गाठल्यानंतर सरकारनं तातडीनं स्टॉक लिमिट लावली. देशात तुरीचा पुरवठाच कमी असल्यानं दरात पुढचा काही काळ तेजी कायम राहील. देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात नरमाई कायम आहे. अनेक बाजारांमध्ये सरासरी भावपातळी 7,000च्या दरम्यान आहे. कालचा किमान भाव हा 7,500 रुपये आहे. वायद्यांमध्ये सुद्धा कापूस 540 रुपयांची नरमाई आहे. काही दिवस दरातली चढ उतार अशीच राहील असं जाणकारांना वाटतं. टीईटी, सीटीईटी या परीक्षेत EWS विद्यार्थ्यांना पात्रता गुणांमध्ये 5% गुणांची सवलत देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे EWS प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 10वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण विभागाच्याकडून आता समुपदेशन केलं जाणार आहे. 14 जूनपासून शाळांमधून गुणपत्रिका दिली जाणार आहे. यावेळेला जिल्हाधिकारी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतील. 10वीच्या परीक्षेत यंदा 94,198 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. शेतीच्या वादातून शेतकरी कुटुंबातल्या तरुणावर आणि महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार घडलाय. महिलेचा विनयभंग केल्याची घटना जुन्नरच्या बारुळवाडी इथे घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज वारजे यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे नेते निलेश राणे यांच्या विरोधात आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळेला निषेध करण्यात आला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 338वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये सुरू झाला। तुकोबारायांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय। पालखीचा कालचा मुक्काम इनामदारवाड्यात होता। आज पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल। देहूमधून बाहेर पडताच अनगडशा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल। ज्ञानोबा माऊली तुकोबांच्या गजरात वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गाक्रमण करू लागले। तुकोबारायांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातल्या आकुर्डी इथल्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल। तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या हिऱ्यांची मोजणी करण्यात आली। संपूर्ण मोजणीच्या अंती एकूण 354 हिऱ्यांचे खडे भाविकांनी देवीला अर्पण केल्याचं कळलं। आतापर्यंत एकूण 26 किलो सोन्याच्या दागिन्यांची मोजणी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। नांदेडमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली। या सभेत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। शिवसैनिकांनी स्वतः शिवसेना सोडली। उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले आणि पवारांचे विचार शिवसैनिकांना पटत नसल्यानं सेना फुटली असा हल्लाबोल शहा यांनी केलाय। तसंच उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर येऊन माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हान अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूरच्या रेणापूर इथे तबघाले कुटुंबियांची भेट घेतली। 3,000 रुपयांच्या व्याजासाठी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या करण्यात आली। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी तबघाले कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। ही आलबेल असून असा दावा केला जातो, पण कल्याणमध्ये सगळं काही आलबेल नाही। कल्याणमधल्या वादातून हे दिसून येत आहे असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला। महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल असा दावाही खडसे यांनी केला। सध्या डिजिटल इंडिया आणि ई लर्निंग सारख्या वल्गना केल्या जातात, मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी देखील आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागणार आहे। पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शेकडो शाळांची दुरवस्था झाली असून या शाळांच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे। ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 140 वर्षांनी पुनर्विकास केला जाणार आहे। 983 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला रेल्वेच्या प्रशासनानं मंजुरी दिली आहे। या पुनर्विकासात सॅटिस पूर्व आणि पश्चिमेला जोडला जाणार आहे। प्रदूषण आणि चुकीचा आहार विहार तसंच आयोडीनची कमतरता, व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयात शरीरातील थायरॉईडच्या घटकाचा असमतोल निर्माण होतो। परिणामी तिशीतील तरुणाईमध्ये थायरॉईडचा प्रभाव सर्वाधिक सापडतोय। थायरॉईडच्या रुग्णांमध्ये 80% महिला रुग्ण असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गिरगाव आणि काळबादेवी प्रकल्प बाधितांच्या घराचं स्वप्न येत्या 2 वर्षात साकार होणार आहे। गिरगाव आणि काळबादेवी येथील भूमिगत स्थानकावरील पृष्ठभागावर इमारती बांधण्याचं काम सध्या सुरू झालं आहे। अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू झालेली आहे। पोषक वातावरणामुळे पुढच्या 2 दिवसात मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल। तसंच वादळी वाऱ्यांचा अवकाळी पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे। बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात तीव्र स्वरूप धारण करेल असा अंदाज आहे। त्यामुळे त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवू शकतो, मात्र मुंबईला फारसा धोका नसल्याचा हवामान विभागाचा दावा आहे। दरम्यान उद्यापर्यंत गोवा आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मान्सून लांबल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण आहेत। शहरात पारा 39 अंशांपर्यंत पोहोचला आहे। तापमानानं 20 वर्षातील जूनच्या तापमानाचा विक्रम मोडला आहे। दक्षिणेकडे कोरडे वारे आणि मुंबईकडे वाहत असल्यानं उन्हाचा तडाखा आणखीन वाढला आहे। आजही उष्णतेची तीव्रता अधिक असेल असा अंदाज आहे। बदलत्या तंत्रज्ञानानुसार एसटीनं देखील एक पाऊल पुढे टाकलं। बसमध्ये वाहकांना तातडीनं तिकीट काढता यावं यासाठी वाहकांच्या हातात टिकटिक पंचऐवजी ETIM मशीन देण्यात आल्या, मात्र मशीनमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होत होते। मशीन बंद असल्यामुळे वाहकांना पुन्हा जुन्याच पद्धतीनं तिकीट द्यावं लागत होतं। मात्र वाहकांची ही टिकटिक आता संपली असून नव्या मशीनचं वितरण सुरू झालंय।
मुंबईतील अमरमहाल चेंबूर ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत 5.50 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम डिसेंबर 2022 मध्येच पूर्ण झालं. या बोगद्यातील आरसीसी अस्थिरीकरणाचं काम प्रगतीपथावर असून ऑक्टोबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गोवंडी आणि चेंबूर परिसरातला पाणी टंचाईचा विषय अखेर मार्गी लागेल. नेहमी राजकारणामध्ये व्यस्त असणारे एकनाथ खडसे आपल्या नातवंडांसोबत भातुकलीच्या खेळामध्ये मग्न असल्याचं पाहायला मिळालं. नात सारा आणि नातू समरजीत सोबत खडसे भातुकलीचा खेळ खेळण्यात व्यस्त असलेले पाहायला मिळाले. एकनाथ खडसे यांचा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियात शेअर केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं नंदुरबारच्या नवापूरमध्ये अवैधरित्या वाहतूक केला जाणारा मोठा मद्यसाठा पकडला. या कारवाईमध्ये 23 लाख रुपयांचा मद्यसाठा आयशर टेम्पो जप्त केलाय, तर 2 आरोपींना ताब्यात घेतलाय. चंद्रपुरातील बल्लारपूर शहरामध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्राची थाटात सुरुवात झाली. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी याप्रसंगी हजेरी लावली. विद्यापीठ उपकेंद्र उद्घाटनाचा मान एका विद्यार्थिनीला देण्यात आला. हवामान विभागानं खराब हवामान आणि चक्रीवादळाचे संकेत दिले. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे, एलिफंटा, बोरा, भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावर प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. अरबी समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. समुद्र खवळलेला राहील. आज वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, कारण मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणारे रूळ, सिग्नल यंत्रणा, पायाभूत कामं, पावसाळ्याच्या पूर्वीची कामं यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन असा मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे